विद्यार्थी मित्र हो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. इयत्ता 8वी गणित प्रकरण 3 घातांक आणि घनमूळ तासिका 1 इंडायसेस अँड द क्यूब रूट. चला गणिताशी मैत्री करायची आहे ना, मग गणित मैत्री हे चॅनल आपण सबस्क्राईब करूया, ते विसरू नका. सगळ्यांनी गणित मैत्रीवरती आपण सबस्क्राईब करूया. चला पुढं मग शिकूया घातांक आणि घनमूळ. थोडासा घात त्याला आपण इंडायसेस अँड क्यूब रूट, सेमीची मुलं इंडायसेस म्हणतील. हा घातांक ही संख्या, याची ओळख थोडीशी उजळणी वजा भाग आपण हा शिकून घेऊया अगोदर. बघा बरं कसं आहे, एखादी संख्या ही अशी लिहिण्यापेक्षा, बघा बरं 2 गुणिले 2 गुणिले 2 असं लिहित बसण्यापेक्षा ही संख्या 2चा कितवा घात म्हणून लिहिलं की एकदम थोडक्यात काम होऊन जाईल. 1 2 3 4 वेळा लिहिण्यापेक्षा हे 2चा चौथा घात. ह्या 2ला ह्याला म्हणतात त्या घातांकित संख्येचा पाया, बेस. आणि हा आहे घातांक, त्याला इंडेक्स. सेमीची मुलं त्याला इंडेक्स असं म्हणतील. हा 2 हा त्याचा पाया होईल आणि इथं असतो तो इंडेक्स असतो, इथं जो असतो तो इंडेक्स होईल. हा तो घातांक असं दर्शवणारा हा भाग तयार होईल. ओके, ह्या घातांकाच्या बद्दल काही गोष्टी, काही उजळणी, काही भाग आपण असा शिकणार आहोत. आता थोडंसं घातांकाची नियमाची उजळणी आपण काही उदाहरणामधूनच करून घेऊया. बघा बरं, काही उदाहरणं आपल्याला कशी सोडवायची, त्या वेळेला आपण त्या घातांकाच्या नियमाची ही उजळणी आपण करून घेऊया. समजा याचं सोपे रूप आपण कसं देणार, 3चा 5वा घात आहे गुणिले 3चा 3रा घात आहे किंवा 2रा घात आहे. तर ह्याला आपण 3चा कितवा घात असं लिहिणार आहेत. इथं आपण 3 या संख्येचा ह्याला घातांक कितवा असणार आहे, 3चा कितवा घात असं उत्तर येणार आहे. हां, 3चा 5वा घात, 3चा 2रा घात, तर ह्याला 3चा कितवा घात म्हणायचं. तुम्ही उजळणी वजा भागमध्ये असं आहे बघा, जर एखादी घातांकित संख्येचा पाया ए असेल आणि घातांक त्याचा इंडेक्स एम असेल आणि त्याचा पाया दुसरा आणि हे असं असेल, 2 घातांकित संख्येचा बेस सेम असेल, पायासारखा असेल आणि तिथं गुणाकाराचं चिन्ह असेल, तर तिथं पहिला नियम असा वापरतो आपण, त्या घातांकची आपण बेरीज करायची आहे, त्या इंडेक्सचं बेरीज करून लिहायचं आहे. मग आता इथं सांगा बरं कुणाची बेरीज करावी लागेल. एचा एमवा घात, एचा एनवा घात, पाया समान एम आणि एनची बेरीज करा. इथं पाया ए म्हणजे 3 3 आहे बघा, एम म्हणजे 5 आहे, एनच्या ठिकाणी 2 आहे. आपण तिथं 5 आणि 2 याची बेरीज करणार आहे. किती उत्तर येणार इथं सांगा बरं. हा सांगा किती येणार, 7. हा असे घातांकाचे नियम तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये पाहिला होता. जरी मागच्या इयत्तेमध्ये थोडंसं गडबडीत बघितलं नसाल तर हा घाताचा पहिला नियम वापरणार आहोत. पाया समान, घातांची बेरीज करावी, असा भाग होता. दुसऱ्या गणितामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून ठीक आहे. दुसऱ्या गणितामध्ये काय केलं बघा, आता इथं मात्र 3चा 7वा घात आहे आणि भागिले चिन्ह आहे, 3चा 9वा घात असा आहे बघा. तर इथं 3चं उत्तर कसं होणार. आता पाया समान आहे, एचा एमवा घात आहे, एचा एनवा घात आहे, पण ह्या दोघांच्या मध्ये आता बाळांनो गुणाकाराचं चिन्ह नाही आहे, भागाकार आहे. मग गुणाकार करताना बेरीज करायची, भागाकार करताना पण बेरीज करायची का. गुणाकार हा अनेक बेरजेंचा समूह असतो, बेरजेंचा संच असतो, आणि भागाकार हा वजाबाकीचा समूह असतो. त्यामुळे एचा काय होणार सांगा, आता एम मधून एन आता वजा करा. आता 7मधून 9 वजा करा. मग 3चा कितवा घात येणार सांगा बरं. आता 9तून 7 वजा केलं तर उत्तर 2 आलं असतं नाही का. आता आपण 8व्या इयत्तेमध्ये शिकतो आहोत. हां, 9मधून 7 गेलं तर 2 आलं, पण आपल्याला वजाबाकी करायची आहे ही एम मधून यांची, म्हणजे 7मधून 9 वजा करायचं आहे. काय उत्तर येणार सांगा बरं. अधिक वजाची वजाबाकी करूया आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह देऊया. हे येणार -2 वजा 2 असं येणार. हा घाताचा पहिला नियम होता. हा दुसरा नियम होता, 2 घातांकित संख्यांच्या मध्ये जर भागाकारात चिन्ह असेल तर त्या घातांची वजाबाकी करायची आहे. ओके, तिसरं गणित बघा बरं, पुढच्या नियमावरती. नियम आणि गणित आपण एका ठिकाणी बघतोय आपण. त्याचं तिसरे गणित आपल्याला सोडवा दिले बघा उजळणी वजा भागमध्ये. काय म्हणले बघा आता तिसऱ्या गणितामध्ये, 3 ह्या संख्येचा चौथा घात आहे आणि त्याचा पुन्हा चौथ्या घाताचा पुन्हा 5वा घात असं लिहिले. आता इथं बेरीज नाही आहे, घात पाया 2 संख्यांची नाही आहे, तर हे बघा आता इथं आपण हा नियम लागू पडतो बघा. कोणता नियम लिहिला आहे बघा बरं. एक संख्या असेल, एचा एमवा घात असेल आणि त्याचा जर एनवा घात असेल, हा नियम आपल्या पाठ्यपुस्तकातला 4था नियम आहे बघा. तर आता मात्र घाताचा घात असताना ह्या 2 घातांकांची यम आणि एनचा आता गुणाकार करायचा आहे. बघा प्रत्यक्षात पाया समान, गुणाकार चिन्ह, घातांची बेरीज आहे.
पायासमान भागाकार करताना घातांची वजाबाकी आहे, पण घाताचा घात जेव्हा असेल तेव्हा घातांचा गुणाकार करायचा आहे. सांगा बघूया आता 3च्या डोक्यावर कोणाकोणाचा गुणाकार करणार सांगा आता. हां यस, 3चा जो घात आहे तो 4 आणि 5चा गुणाकार करणार, 4 पंचे 20 असं उत्तर लिहिणार आहात. असं हे पुढचं गणित होतं. अशी सोपी गणित आणि सोप्या नियमांचा आपण उजळणी करतो इथं. हां, जरी मागील इयत्तेमध्ये बघितलं नसाल तरीसुद्धा आता जरा लक्षपूर्वक तुम्ही बघा. पुढं आता आहे बघा 5चा वजा तिसरा घात असं लिहिलं आहे. 5चा वजा तिसरा घात, तर त्याला तुम्ही 1/5चा कितवा घात लिहाल असा प्रश्न आहे. आपला एक नियम आहे किती आहे बघा घाताचा. परत काय नियम आहे, नियम काय आहे बघा इथं. बघा जरा असं काळजीपूर्वक. एचा जर एचा ऋण एम घात असेल, मायनस एम असेल, तर 1/a एमवा घात असं लिहायचं आहे. 1 लिहित असताना एमचं चिन्ह बदलायचं आहे. तीच क्रिया आपल्याला इथं करायची आहे. हां, इथं वजा 3 आहे आणि 1 लिहिल्यामुळं 3चं चिन्ह काय होणार सांगा आता इथं. आता काय होणार सांगा रे. हां, इथं वजा असेल तर इथं अधिक एम झालं, म्हणजे लिहिलं नाही, चिन्ह लिहिलं नाही म्हणजे ते अधिक झालं. तसं इथं 3ला अधिक 3 लिहिण्यापेक्षा 3 लिहूया म्हणजे अधिक 3 लिहिल्यासारखं झालं. असा घाताच्या घातावरचं होतं. त्यानंतर आणखीन एक पुढचं गणित काय सांगितले बघा आता. 5चा शून्यावा घाताचं उत्तर किती. कोणत्याही संख्याचा शून्यावा घात असेल, कोणत्याही संख्येचा शून्यावा घात असेल त्याचं उत्तर 1 येतं. ह्याचा पडताळा जर तुम्ही बघणार असाल, समजा 5/5चं उत्तर तुम्ही किती म्हणता रे, 1 म्हणता. त्याचं घाताच्या नियमानुसार बघा, भागाकारामध्ये पाया समान असेल तर घातांची वजाबाकी करायची आहे आणि 5चं शून्यावा घात येईल आणि याचं उत्तर आपण 1 म्हणतो. तसं कोणत्याही संख्येचा शून्यावा घाताची किंमत 1 आहे, म्हणजे 5चा शून्यावा घाताचं उत्तरसुद्धा 1 येणार. पुढच्या गणितामध्ये बघूया जरासं. 5चा पहिला घात, 5चा 1 घात म्हणजेच 5, म्हणजे 5 म्हणजे त्याचा 1 घात आहेच असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुन्हा एक गणित दिले बघा ह्या नियमानुसार. बघा जरासं काही नियम्स पण दिलेत तुमच्यासमोर, लिहून ठेवलेत नियम्स. त्याची सोपी उदाहरणाची उजळणी करायला सांगितल्या, ती उदाहरणं अगोदर समजून घेऊया आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊया. पुढचा नियम बघा जरासा आता काय म्हणतो बघा. तो नियम आणि ते गणित बघा जरासं कसं सांगितलं त्यांनी. चला बघा बाळांनो पुढचं गणित कसं आहे. हां, ओके. आता बघा 7 गुणिले 5, 5 गुणिले 7चा हां दुसरा घात आहे. 5 गुणिले 7चा दुसरा घात आहे. हा नियम दिला आहे बघा. a गुणिले nचा a गुणिले b कंसाचा एमवा घात असेल तर तो m घात आहे ना तो a ला पण द्यायचा आहे आणि b ला पण द्यायचं आहे. मधलं गुणिले चिन्ह आहेच राहणार. तो नियम इथं वापरा. बघा काय होणार आता. हा बोला कोण बोलतोय. हा 2 5ला पण जाणार म्हणजे 5चा दुसरा घात होणार, 5चा दुसरा घात होणार गुणिले 7चा सुद्धा दुसरा घात होणार. हा m घातांक आहे तो a ला पण द्यायचा आणि b ला पण द्यायचा. आलं लक्षात बघा ना. पुढं आता अजून एक गणित बघा. 7/7चा तिसरा घात. आता गुणाकारामध्ये जे करायचं ना ते भागाकारामध्ये पण करायचं. म्हणजे कसं करायचं. a/b एमवा घात असेल तर तो a ला पण द्यायचा आणि b ला पण द्यायचा. तसा हा घात कोणाला देणार. 5ला पण देणार आणि 7ला पण देणार. आलं लक्षात. 5ला पण देणार आणि 7ला पण देणार. ओके. आणखीन एक गणित बघा कसं दिले. 5/7चा वजा तिसरा घात. हे लिहित असताना त्यांनी असं कंस दिलंय बघा आणि तिसरा घात लिहायला सांगितले. फक्त काय करूया, वजाचा अधिक झालं, फक्त ह्या दोघांचं आदला बदल करून घेऊया. 5च्या ठिकाणी 7 घालूया आणि 7च्या ठिकाणी 5 घालूया. काय होणार बघा आता. 7/5 असं येणार. आलं लक्षात. ह्या उदाहरणाची उजळणी इथं दिली होती. ते वरच्या उजळणी नियमही सगळे लिहिलेत आणि त्याची गणिताचा भाग हा असा होता. असा हा पहिला भाग, उजळणीवरचा भाग, घातांक आणि घात या प्रकरणामधला. खालील संख्यांचे घातांक पुढे जाऊया जरा आता आपण. ते 1/n ह्या परमेय संख्यांचा अर्थ तिथे सांगितला आहे ते आपण उदाहरणातून नीटपणे समजून घेऊया. ओके बाळांनो. पुढे जाऊया सराव संच 3.1 मध्ये. ओके. हे घातांचे नियम होते. मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही बघितलेला भाग होता हा. आणि तो नियम जरी बघितला नसाल तर परत एकदा घाताचे नियम नीट बघा, नीट समजून घ्या. घातांची बेरीज कधी करायची, वजाबाकी कधी करायची, गुणाकार कधी करायचा, चिन्ह कधी बदलतं, हे जरा नीट समजून घेतला तर तुम्हाला त्या गणिताचा उदाहरणाचा सराव याचा वापर करून आपल्याला पुढचं गणित शिकायचं आहे. त्यामुळे घातांचे नियम हे तुम्हाला सगळ्यांना चांगल्या रीतीने माहीत असावेत.
याच्यानंतर पुढचा भाग बघूया जरासा. पुढील भागामध्ये आपण सराव संच 3.1 बघा. हा सोपं आहे अगदी जरासं जस्ट ओळख करून घ्या. कितवे मूळ, पुढील संख्यांचे पाचवे मूळ. आता पाचवे मूळ, वर्गमूळ, घनमूळ ह्याही गोष्टी थोड्याशा तुमच्या. वर्गमूळ म्हणजे काय, वर्गमूळ तुम्ही वर्गमूळाचं चिन्ह असं शिकलाय बघा. 25चे वर्गमूळ त्याचं उत्तर 5 येते. ही संख्या असेही लिहिता येते. 25चे वर्गमूळ हे असंही लिहिता येतं. वर्गमूळ, वर्ग म्हणजे 2. घनमूळ हे तुम्ही शिकलेलात. 8चे घनमूळ उत्तर किती आहे तेही तुम्हाला माहिती आहे, 2 यायचं. मग घनमूळ ही संख्या असेही लिहिता येते. 8चे 1/3 मूळ हे वर्गमूळ, वर्ग म्हणजे 2. घनमूळ, घन म्हणजे 3. हे असं मूळ म्हणजे 1/3 लिहिणं असा भाग आहे. आता हे घातांक वापरून पुढील संख्या लिहा. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. आता घातांक वापरायचं कसं आणि तो पुढील संख्या लिहायच्या कशा जरा असं बघूया आपण कसं लिहिता येईल. हां, प्रश्न पहिला, पुढील संख्या घातांक वापरून लिहा. बघा बरं, पहिलं गणित काय सांगितलं आता त्याचं. हां, कोण वाचतं ते. ओके, हां काय आहे बघा, पहिलं गणित आहे 13चे 5वे मूळ. 13चे 5वे मूळ, 5th रूट ऑफ 13. 5th रूट ऑफ 13 उत्तर कसं लिहूया जरा बघा. 13चे 5वे, 13 ह्या संख्येचे वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे हे असं लिहित होता, म्हणजेच 13चा कितवा घात होता तो 1/2 घात होता. आता आपल्याला असं पाहिजे 13चे 5वे मूळ. 5वे मूळ हे 5 मूळ म्हणजे 1 लिहायचं. हां, ए ह्या संख्येचे nवे मूळ हे लक्षात घ्या, 1/n असं. दुसरं गणित बघा जसं 9चे 6वे मूळ. 9चे 6वे मूळ, 6th रूट ऑफ 9. 6th रूट ऑफ 9, 9चे 6वे मूळ. 9चे 6वे म्हणजे 1/6. लक्षात. 256चे वर्गमूळ. 256चे वर्ग म्हणजे 2, मूळ म्हणजे 1/. हे घातरूप त्याचं झालं. पुढं 17चे घनमूळ. 17चे घनमूळ, ही 17 ही संख्या घेऊया आणि घनमूळ म्हणजे घन म्हणजे 3, मूळ म्हणजे 1/3. आलं लक्षात. 100चे 8वे मूळ. 100चे 8वे मूळ 1/8 असं लिहिणार. हे मूळ संकल्पना. 30चे 7वे मूळ. 30चे 7वे मूळ म्हणजे 1/. 7वे मूळ म्हणजे 1/7. आलं लक्षात जरासं कसं लिहिलं ते. पहिल्या प्रश्नामध्ये 13चे 5वे मूळ कसं लिहिणं असं होतं. दुसरा प्रश्न काय होतं बघा, त्याचं वाचन करा. आता ह्या संख्या तुम्ही घात रूपात दिल्यात, तुम्ही ते तिथं तुम्हाला कितवे मूळ दिसते ते बघा. तुम्हाला ते पटपट सांगता येईल बघा. आता बघूया कोण सांगते. हा पहिला, त्यातला दुसरा प्रश्न बघा बरं. 1/, म्हणजे मूळ ही संकल्पना लिहित असताना वर्गमूळ असेल, घनमूळ असेल तर तो कसा लिहायचा याची ओळख इथं होती. आलं लक्षात जरासं. कसा भाग समजला का बघा सगळ्यांना. nवे मूळ 1/n असा भाग हा समजून घेणार आहोत आपण. ओके, आता काय सांगितलं बघा बरं. खालील संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. आता 81 1/4 असं लिहिलंय. हा, हे कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे. 81चे कितवे मूळ. चौथे मूळ. चौथे मूळ. काय आन्सर लिहिणार याचं. हां, आता इंग्रजीमध्ये लिहित असताना 4th रूट ऑफ 81. इट इज 4th रूट ऑफ 81 असं लिहिणार. लक्षात. 49चे दुसरे मूळ म्हटलं तर चुकीचं नाही, पण दुसरे म्हणजे वर्गमूळ हा शब्द वापरतो आपण. तुम्हाला माहिती असणारा भाग आहे. हां, 49चे वर्गमूळ स्क्वेअर रूट ऑफ 49. स्क्वेअर रूट ऑफ 49 असं लिहिणार आहे. याला काय लिहिणार बघा, स्क्वेअर रूट ऑफ 49. इंग्रजीमध्ये जरा असं उलट, पहिल्यांदा 49 लाईन लिहितो, ते त्याचा सराव तुम्हाला आहे लक्षात. हां, पुढं 15चे, पुढचं बघा आता 15चे 1/5 आहे बघा. 15चे 5वे मूळ 5th रूट ऑफ 15 असं लिहिणार आहात. त्याच्यानंतर
512च्या डोक्यावर किती आहे बघा, 512चा 1/9 आहे बघा. हां, 512चे आता किती मूळ होणार, एवढे मूळ 90 मूळ असं होणार. असं ह्या उदाहरणाचा सराव आपण सेमीच्या मुलांनी सुद्धा हे स्क्वेअर रूट ऑफ, 9th रूट ऑफ असं तुम्ही करणार आहात. आलं लक्षात. हा भाग आपल्याला हा असा समजून घ्यायचा होता. ह्या घात रूपामध्ये अशी मांडणी होती. असा हा सराव संच 3.1 आपल्याला हा असा पूर्ण करून घ्यायचा होता. आता यानंतर जर असं आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. आता दोन्ही पण संज्ञा, घातपण आणि मूळपण दोन्ही एकत्रित असताना हे कसं वाचायचं, कसं बघायचं बघूया. जरासं हे लक्षात घेऊया. इथं अजून एक उदाहरण त्यांनी दिले बघा. दोन्ही पण संज्ञा असताना हे एकत्रितरित्या आपण कसं वाचायचं आहे, कसं लिहायचं आहे बघूया जरासं. आता कसं करूया त्याला. ओके, आता इथं एक उदाहरण जरासं नवीन पद्धतीनं म्हणजे की असं समजून घेऊया आपण. एक उदाहरणातून पुन्हा एक पुढचा भाग, पुढचा सराव संच आपण 3.2 साठी आपल्याला त्याची मदत होणार आहे. पण इकडे एक बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे बघा, कशा रीतीनं आपण त्या उदाहरणाकडे बघणार आहोत. हां, इथं एक असं लिहिलं बघा, 27 ही संख्या आहे आणि त्याचं असं लिहिली संख्या 4/5. ह्याचा अर्थ तुम्ही असं लिहिलात तरी बरोबर असतो बघा. 27चा घात किती आहे सांगा बरं, 4. त्याचा तुम्ही असंही म्हणू शकता 4 गुणिले ही संख्या अशी बघा, 4 गुणिले 1/5 म्हणजे 4/5 असतं. ते 4 इथं लिहिलं, 4 आणि गुणिले घाताचा घात असताना याचा मी असा लिहिला तरी चालतो बघा 1/5. आता घाताचा घात असताना याचा गुणाकार झाला, याचा गुणाकार हा एवढा आला, असं लिहायचं. मग याचं वाचन कसं करूया बघाचा. हां, 27च्या कितव्या घाताचे, 27च्या हां अगदी बरोबर 4थ्या घाताचे, 4थ्या घाताचे, हां 4थ्या घाताचे. ओके, घाताचे कितवे मूळ दिसते सांगा बरं. हां, 5वे मूळ. 27च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ, 27च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. थोडं आता हेच इंग्लिशमध्ये वर्डिंग कसं करूया बघा. आता याला कसं वाचायचं रे आता. हां, ह्याचं अर्थ काय झाला. हां, फिफ्थ रूट ऑफ हां काय म्हणणार याला सांगा बरं. किंवा 4थ्या घाताचे त्याला काय म्हणणार सांगा आता, 4th पॉवर ऑफ. आता हे उलटं सुरू करूया त्याला. 4th पॉवर ऑफ, पॉवर म्हणजे घातांक, 4th पॉवर ऑफ 5th रूट हे 5वे मूळ बघा. 5th रूट ऑफ 27, 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27. 27च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27 असं लिहायचं होतं. या संख्येला तुम्ही असं लिहिलात तरी चालतं. कसं बघा, ही संख्या अशी लिहूया. आता असं म्हणलं कोणी म्हणेल मी ही संख्या सर असं लिहिली तर कसं लिहूया बघा. 4/5 म्हणजेच हे असं लिहूया. 27चा कोण म्हणणार मी पहिल्यांदा 27चा हे लिहिणार आहे बघा. काय पहिल्यांदा मी मुळाचा विचार करणार आहे. 27चा हा ही 4/5 ही संख्या अशी लिहिली तरी पण बरोबर नाही का. 1/5 गुणिले 4. मग पहिल्यांदा काय करूया 27चं. हां, पहिल्यांदा असं करूया 27चे हां 1/5 घात, 27चा 1/5 घात लिहूया आणि त्याला 4था म्हणूया. आता हां, आता काय म्हणूया सांगा बरं याला. हां, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27. हे काय म्हणायचं. मग आता मराठीमध्ये कसं लिहूया. 27च्या पहिल्यांदा सुरुवात करूया 5व्या मुळाचा कितवा घात, 4था घात. 4था घात. सेमीची मुलं कसं लिहिणार. हां, 5व्या मुळाचा 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. आलं लक्षात हे कसं लिहायचं. हां, हा पुन्हा एक असा भाग आहे बघा. इथं हेच संख्या जनरल फॉर्म कसा लिहिता येईल आपल्याला. समजा एच्या डोक्यावरती एम आणि एन असं लिहिलं असेल तर याचा जनरली असं पण म्हणू शकतो. हे बघा, हे असं आहे एच्या एमव्या घाताचे 1/n असं म्हणलं जातं. एच्या एमव्या घाताचे एनवे मूळ असं म्हणलं तरी बरोबर. एच्या m/n असं म्हणला तरी सुद्धा बरोबर. एच्या एनव्या मुळाचा एमवा घात
असं म्हणला तरी बरोबर. एच्या एमव्या घाताचे एनवे मूळ आणि एच्या एनव्या मुळाचा एमवा घात असं म्हणला तरी पण बरोबर. असं ह्या संज्ञानंतर 27च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ असंही म्हणता येतं. 27च्या 5व्या मुळाचा चौथा घात असंही म्हणता येतं. एच्या एमव्या घाताचे एनवे मूळ बघा 1/n एनवे मूळ हा घातांक आणि एनव्या मुळाचा एमवा घात असंही त्याला वाचता येतं. याची ओळख या पद्धतीची उदाहरणं आपल्याला या प्रश्नामध्ये सराव संच 3.2 मध्ये ह्याचा सराव करायचा आहे. कसं वाचन करायचं दोन्ही पद्धतीने ही संख्या अशी वाचता येते किंवा अशी वाचता येते. ह्याला तुम्ही असं म्हटलात तरी बरोबर 27च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ किंवा 27च्या 5व्या मुळाचा चौथा घात तेच संख्या त्याचा अर्थ तोच पण असा वाचता येतो. त्याचं वाचन दोन्ही पद्धतीनं ते बरोबर राहतं. मग तुम्हाला त्याचा वाचनाचा सराव असावा म्हणून सराव संच 3.2 आपल्याला इथं पूर्ण करायला सांगितलं आहे. बघूया तर मग सराव संच 3.2 मध्ये काय पूर्ण करायला सांगितले. चला जरा असं सराव संच 3.2 हां तुम्ही काय प्रश्न आहे बघा 27चा याच संख्येच्या 27च्या 5वे मूळ एचा एमवा घात एनवा घात जो आहे ना तिथं हां तिथं ती सारणी पूर्ण करायला सांगितलं बघा. सारणीमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी पूर्ण करून दिले आणि बाकीचा भाग तुम्ही तसाच पूर्ण करायला सांगितलं आहे. बघूया जरासं हां बघूया तर मग पहिली सारणी कशी आहे कशा संख्या वाचायच्या आहेत ते बघूया आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये त्याचा उलटसुद्धा विचार करायला आपल्याला सांगितलं आहे. बघूया तर कसं करायचं आता. सोपं आहे अगदी नक्की. जरासं काळजीपूर्वक ऐका समजून घ्या गोंधळ होता कामा नये. मूळ म्हणजे कसं वाचायचं घात म्हणजे कुठली संख्या घ्यायची हा एवढाच भाग फक्त. एक छेदस्थानी जो असतो तो मूळ म्हणायचं आणि अंशस्थानी आहे तो त्याचा घात असं वाचन करायचं आहे त्याचं. हां आता पहिल्या याच्यामध्ये पहिली सारणीमध्ये असं दिलं बघा. हां खालील सारणी पूर्ण करा. 225 चा 3/2 पहिल्या सारणीमध्ये कितव्या मुळाचा कितवा घात कितव्या मुळाचा कितवा घात असा आहे बघा. कितव्या मुळाचा कितवा घात हा एक भाग आहे. कितव्या ते लिहायचं आहे. टिंबाटिंबा मुळाचा टिंबाटिंबा घात. पुढच्या भागामध्ये काय करायचं बघा कितव्या पहिल्यांदा घात घ्यायचं घाताचे टिंबाटिंबा मूळ कितवे मूळ आहे ते बघायचं. कितव्या मुळाचा दुसऱ्या मुळाला आपण काय म्हणतो दुसऱ्या मुळाला काय म्हणतो वर्गमूळ. म्हणून काय उत्तर लिहिले बघा 225च्या वर्गमुळाचा तिसरा घात म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तिसऱ्या घाताला घन असं म्हणतो. म्हणून त्याने उत्तर काय लिहिले बघा 225च्या वर्गमुळाचा घन. आता त्या पुढे उत्तर काय लिहिले बघा कितव्या घाताचे 225च्या घनाचे कितवे मूळ आहे सांगा ते वर्गमूळ आहे असं त्याने उत्तर लिहून ठेवले. पुढचं मात्र आपल्याला पूर्ण करायला सांगितले. बघूया जरासं 45च्या काय आहे तिथं संख्या बरं 4/5 आहे. पहिल्यांदा कितव्या मुळाचा हां मूळ म्हणजे खाली कितव्या मुळाचा 45च्या 5व्या मुळाचा मूळ म्हणजे खाली असणार मुळाचा घात कितवा आहे सांगा येस चौथा घात आहे. 45च्या कितव्या मुळाचा 5व्या मुळाचा छेदस्थांची संख्या कितवा घात मुळाचा चौथा घात कितव्या मुळाचा चौथा घात. उलट पुढच्या भागामध्ये कितव्या घाताचा घात ही संख्या आणि 4 बदलणार नाही जागा फक्त बदलते. 45च्या हां पहिल्यांदा घात घ्या चौथ्या घाताचे कितवे मूळ आहे 5वे मूळ. नीट लक्षात घ्या घात हा शब्द चौथा आहे ना तिथंच येणार. मूळ किती आहे बघा 5वे ते तिथंच येणार. 45च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ आलं लक्षात. पुढच्या उदाहरणात बघा जरासं 81 किंवा असं घेऊया आता 81चं काय आहे बघा बरं 6/7. 81चा हा काय आहे बघा 6/7 असं घ्या तुमचं काय तिथं असेल ते असेल 6/7. 81च्या कितव्या मुळाचं बाळानो हे बघा हे मूळ 7व्या मुळाचा कितवा घात 6वा घात. कितव्या घाताचा 81च्या 6व्या घाताचे कितवे मूळ 7वे मूळ. असं तुम्हाला ही सारणी पूर्ण करून घ्यायची आहे. समजलं का बघा परत एकदा
81 झालं. त्याच्या पुढची संख्या काय बघा, 100च्या 410. 100च्या 410 असं असेल तर कितव्या मुळाचा, 100च्या 10व्या मुळाचा 4था घात. कितव्या घाताचा, 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. असं तुम्हाला ती सारणी पूर्ण करून घ्यायची आहे. आलं लक्षात. पुढचा असाच रीतीचा दुसरा प्रश्न सांगितला बघा त्यांनी. काय प्रश्न सांगितला बघा पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा 3.2 मध्ये पुढं त्याच्यातला प्रश्न दुसरा कसा सांगितला बघा. हा तुम्ही हे कोष्टकामध्ये संख्या निश्चितपणे पूर्ण करून घ्याल. तुम्हाला सेमीच्या मुलं कसे लिहितील जातात जर असं बघूया. सेमीची मुलं हे उत्तर कसं लिहितील, कसं लिहितील बघा. हां, फोर्थ पॉवर ऑफ ह्याला काय लिहिणार तुम्ही, फोर्थ पॉवर ऑफ रूट ऑफ 45. फोर्थ पॉवर ऑफ रूट ऑफ 45 असं लिहिणार. किंवा फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45 हे पुढच्या भागामध्ये येणार. आलं लक्षात. हे असं फक्त रूट आणि पॉवरमध्ये जरा तुम्ही त्या पद्धतीनं एक उदाहरण दिले त्या पद्धतीने तुम्ही बदल. जेव्हा क्यूब म्हणजे थर्ड पॉवर आहे लक्षात घ्या. स्क्वेअर रूट म्हणजे सेकंड रूट आहे, ते दुसरं रूट आहे. त्या पद्धतीने तुम्ही ते बदल करून घेऊन लक्षात घेऊ शकाल अशा रीतीचा हा भाग होता. नंतर त्याच्यामधला प्रश्न तसाच प्रश्न खाली हे तुम्ही त्याच्या पॉवरमध्ये लिहायला सांगितले बघा. प्रश्न दुसरा काय प्रश्न आहे बघा. आता प्रश्न दुसरा बघा जरासं. आपल्याला ते इंडायसेस म्हणजे घात रूपामध्ये परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. आता त्यांनी संख्येमध्ये दिले ते तुम्ही कसं लिहाल असा भाग आहे. तुम्ही ते वर्ड्समध्ये आहेत ते तुम्ही घात रूपामध्ये कसं व्यक्त व्हाल असं ते मराठीमध्ये लिहिण्यापेक्षा गणिताच्या भाषेमध्ये हे व्यक्त कसं कराल असा तो भाग आहे. बघूया तर मग कसं करायचं, काय उदाहरण आहे समजून घेऊया. ओके, बघूया काय गणित आहे बघा त्यात. इंडायसेस हा बघा प्रश्न दुसरा. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ घात असतो तो कुठं लिहायचा बघा. 121च्या 5वा घात आणि वर्गमूळ. 121च्या 5वा घात म्हणजे वरती येणार, मूळ वर्ग म्हणजे 2 असं ते घातांक म्हणणार. समजलं. ह्या संख्येला पण असं व्यक्त होणार. दॅट इज द काय म्हणणार बघा बरं, स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121 हे असं व्यक्त होणार. सेमीच्या पुस्तकामध्ये प्रश्न काय बघा, स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. पुढचा प्रश्न 324च्या चौथ्या मुळाचा घन म्हणजे पॉवर किती बाळांनो. घन म्हणजे स्क्वेअर म्हणजे पॉवर 2, घन म्हणजे पॉवर 3. चौथ्या मुळाचा घन. 324च्या चौथ्या मुळाचा, चौथे मूळ म्हणलं की 1 खाली येणार, छेदस्थानी येणार. घन म्हणजे कितवा घात, पॉवर किती 3. ह्याचं रिडिंग असं करता येईल बघा. क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324. क्यूब म्हणजे पॉवर 3. थर्ड पॉवर ऑफ फोर्थ रूट ऑफ 324. थर्ड पॉवरला आपण क्यूब असा शब्द वापरतो. CUB क्यूब म्हणजे तिसरा घात. ओके, हा भाग असा पूर्ण होईल. त्याच्यानंतर फिफ्थ रूट ऑफ असं आहे बघा. ही एक संख्या आहे बघा. 5वे मूळ 264च्या वर्गाचे 5वे मूळ 264 5वे मूळ 1/5 बरोबर आहे. 5वे मूळ म्हणजे खाली. आता वर्गाचे वर्ग म्हणजे किती पॉवर येणार सांगा, 2 येणार. अगदी बरोबर. फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264
काय प्रश्न वापरला बघा, फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ, वाचन कसं करणार, फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. तुम्ही अशा रीतीनं ही उदाहरणं निश्चितपणे पूर्ण करून घ्याल. असा हा भाग होता. तुम्ही नक्की हे भाग पूर्ण करून घेणार आहात. पुढचा अभ्यास शिकण्यासाठी थोडीशी पार्श्व मी तुम्हाला सांगून ठेवतो. 1 ते 20 पर्यंतचे सर्व वर्ग आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे पाहिजेत, वर्ग पाहिजेत माहिती. तुम्हाला घातसुद्धा माहिती झालेत. तिसरा घात घन कसा करायचा हेही माहिती आहे. तुम्हाला ते घनसुद्धा करायचे आहेत. आता हे इंडायसेसची ओळख याच्यामध्ये होती या भागामध्ये. आता आपण सेकंड टॉपिकच्या वेळेला क्यूब रूट हा भाग आपण समजून घेणार आहोत. आलं लक्षात, क्यूब रूटकडे जायचं आहे. क्यूब रूट हा भाग आपण तेव्हा समजून घेऊया किंवा घात रूप हा भागाकडे आपण जाऊया. ओके बाळांनो, अशा रीतीनं आजचा तास आपण इथे थांबूया. सर्वांना पुढच्या अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. आपण लवकरच पुढच्या तासिकीमध्ये भेटूया, तेव्हा हे टॉपिकमधला दुसऱ्या भागाकडे जाऊया. ओके बाळा, ठीक आहे.